शो मध्ये म्हणजेच कॉफी विथ अक्षदामध्ये तर आपले कालचे पाहुणे म्हणजे श्री रतिलाल वेडू पाटील हे आपल्यासोबत आजही उपस्थित आहे। तर चला आपण कालच्या अपूर्ण गोष्टी पुढे नेऊयात। नमस्कार दादा। दादा, आम्ही असे ऐकले आहे की तुम्ही कबड्डी, कुस्ती, खो खो हे खेळ पण खेळत होते, हे खरे आहे का? हो, खरं आहे। मी लहानपण 8वीमध्ये असताना कबड्डी खेळायचो आणि मी नंबर 1चा प्लेयर होतो। पहिल्या 17 वर्षाच्या गटामध्ये खेळायच्या, नंतर 21 वर्षाच्या गटामध्ये खेळायचं, सतत 5 वर्ष खेळत राहिलो कबड्डी आणि खो खोमध्ये पण खेळत राहिलो। मी खो खोमध्ये अंडाकृती खेळ खेळायचे, नांगोळी खेळ खेळायच्या, असे नाना प्रकारचे खेळ होते त्यामध्ये खेळायच्या। कुस्ती कधी खेळलो नाही, पण व्हॉलीबॉल खेळायचा मी। व्हॉलीबॉलमध्ये पण मी चांगला होतो, मला पण लहान असल्यामुळे मला घेत नव्हतं टीममध्ये। एक गोष्ट नक्की, मी शॉट वगैरे सगळं मारायचं, सगळं शिकायचं करायचं मी पण त्यांनी काही मला सिलेक्शन केलं नाही। मी कबड्डीमध्ये स्टेट प्लेयर आहे, युनिव्हर्सिटी प्लेयर होतो, माझं सिलेक्शन झालेलं होतं, परंतु आई वारल्यामुळे मी पुढच्या खेळ बंद केला। तर छान। तर दादा, मला एक सांगा, आजही तुम्ही हे खेळ खेळू शकता का? नाही नाही नाही, हे खेळ खेळू शकणार नाही, कारण की मला 3 वेळा पॅरालिसिस झालेला आहे। 2000ला पहिला झटका मला बाईपुऱ्याला आला, जेवाय नव्हते घरी, रात्री आली ते मला मंगुताई घेऊन गेली होती तिथं दवाखान्यात, तिथं इलाज केला। मग दुसऱ्या दिवशी मला सुरतला घेऊन गेले, मग तेव्हा तर त्या बाई दिल्या, औषधी दिली, मग आता बरं होऊन जाईल बाबा म्हणे तुम्ही म्हणे, असं करून मला पाठवून दिलं। त्यानंतर मग मी मामाच्या घराला घर भरायला गेलो होतो पुण्याला, तिथं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथंच झालं होतं, टाउनशिपलाच झालं होतं। त्यावेळेला लहान जावाई आणि लक्ष्मीकांत खैरनार हे दोघं येऊन मला पिंपळगावला घेऊन गेले होते। तिसऱ्यांदा घरी आलो होतं विद्यालयात, आणि त्यावेळेला माझे कंबर आणि हा पाय अजिबात काम केलं होतं। मग मामा इकडे येत होते कतारहून, आणि गोलू आहे तो इथून आला भावनगरहून आले, ते पहाटे आले आणि मला माझी सेवा करायला लागले। अशी गोष्ट आहे बाई। शांत व्हा दादा, शांत व्हा, रडू नका दादा, रडू नका दादा। अरे बापरे दादा, 3दा आघात होऊनही तुम्ही आज सुरक्षित आहे, तुम्ही चालता बोलता, ही देवाची कृपाच समजावी। चला तर दादा, बघूया तुमचे मोठे जावई तुमच्याबद्दल काय म्हणतात। मी तात्या दादांना नमस्कार करतो आणि त्यांच्याबद्दल माझं मनोगत व्यक्त करीत आहे। ज्याप्रमाणे नारळ एक बाहेरून कठीण आणि मधून मऊ आणि गोड असतं, त्याचप्रमाणे तात्या दादांचा स्वभाव सुद्धा जर दुसऱ्यांदा पाहिलं तर ते खूप रागीट आणि तापड असे कठोर दिसतात, परंतु ज्यावेळेस आपण त्यांच्या जवळ जातो तेव्हा ते अगदी प्रेमळ असतात। असा हा तात्या दादांचा स्वभाव आहे। मनुष्याला ताठ खंबीर उभं राहण्यासाठी जसं पाठीच्या कण्याची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या फॅमिलीला खंबीरपणे उभं राहण्यासाठी तात्या दादांची आवश्यकता आहे। तसंच मी माझ्या जीवनातील 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे। त्याच्यातली पहिली गोष्ट अशी की सुरुवातीच्या काळात तात्यांनी मला मानसिक आणि आर्थिक खूप मोठा सपोर्ट दिला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला आणि माझ्या परिवाराला ॲडजस्ट करणारी अशी गुणी पोरगी, शांत आणि हुशार मुलगी मला दिली। त्याचप्रमाणे तात्या दादांनी मला मुलाप्रमाणे प्रेम दिलं, आणि मी सुद्धा त्यांना वडिलांसारखं प्रेम करीत असतो। माझ्यावर घडलेले मी 2 प्रसंग सांगत आहे। त्याच्यातला एक प्रसंग असा की 4 वर्षापूर्वी मी आजारी होतो, मला खूप खोकल्याचा त्रास होत होता। तेव्हा तात्या दादा नेहमी रोज फोन करायचे, कशी आहे तब्येत, चांगली आहे, तुम्ही विद्याविहारला येऊन जा, जागा पालट होऊन जाईल। तर त्याप्रमाणे मी विद्याविहारला गेलो, आणि तिथं असं म्हणजे पहिल्यांदाच मी एकटा त्यांच्यासोबत राहिलो।
पण त्यांनी एवढी माझी चांगली व्यवस्था केली की की माझं जे दुःख आहे ते अर्ध दुःख तिथंच संपलं. म्हणजे मुलासारखं वडिलांप्रमाणे त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं आणि मी सुद्धा त्यांना मुलाप्रमाणे प्रेम करतो त्यांच्यावरती. आणि दुसरी गोष्ट अशी की ते मी भावनगरला ट्रान्सफर झाले तेव्हा मी काय खूप लांब होतो गावापासून, म्हणून ट्रान्सफरसाठी दिल्लीला गेलो. पण दिल्लीला गेलो तेव्हा माझ्याजवळ एक खूप अतिशय विस्मरणीय अशी घटना घडली, दुःखद घटना की जी घडली की तिथे मी फसलो होतो. आणि तो समाचार तात्या दादांना जेव्हा कळला तेव्हा अक्षरशः तात्या दादा बदीनं रडणारे, अगदी पाटर खंबीर खडे उभे राहणारे, पण त्यांच्या डोळ्यातनं अश्रू निघाले. आणि मी जेव्हा दिल्लीहून परत गावाला गेलो तेव्हा मला पाहिल्यानंतर त्यांच्या अगदी डोळ्यातनं आनंद अश्रू बाहेर गाळले. असे हे मला भेटलेले सासऱ्यांच्या रूपात भेटलेले हे तात्या दादा, मी परमेश्वराला नेहमी विनंती करतो की असे सासरे बुवा मला भेटले म्हणून ईश्वराचे खूप खूप आभार आहे माझ्यावरती. आणि मी तात्या दादांसाठी प्रेयर करतो की त्यांचे जे आरोग्य ते निरोग आणि सुदृढ राहो आणि त्यांना उदंड आयुष्य दो आणि आम्हाला म्हातारे होतो तोपर्यंत टिको अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द समाप्त. दादा, तुमच्या मोठ्या मुलीला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. ते सध्या काय करतात? तो आमच्याकडे इंजिनिअरिंग शिकून नंतर MBA दुबईमध्ये केला आणि त्या ठिकाणी सर्व्हिसला आहे तो. आणि दुसरा मुलगा 12वी पास झाला, आता त्याला कुठे उच्च शिक्षण व्हायचे आहे बाकी. तर चला दादा, आपण बघू तुमचा मोठा नातू गोलू म्हणजे आमचा गोलू दादा तुमच्याबद्दल काय म्हणतो. रेडी? हाय अक्षु, हाय दादा. वेल, थैंक यू अक्षु फॉर दिस. और दादा, आपके बारे में अच्छी बातें क्या कहूँ, आप तो हो ही इतने अच्छे, तो बातें तो कम ही पड़ने वाली. सही से देखे तो मेरा और दादा का रिश्ता बहुत ही पुराना है. इतना पुराना कि अब तक लाइक सबसे बड़ा नातू होने के कारण मेरे पास सबसे ज़्यादा टाइम था, सबसे ज़्यादा टाइम स्पेंड था कि मैं दादा के साथ अपना जो टाइम था वो स्पेंड कर सकूँ. बचपन की बात कहो, सबसे ज़्यादा दादा के साथ रहना, या फिर इवन इन इंजीनियरिंग, जब मैं इंजीनियरिंग में था तब भी सबसे ज़्यादा दादा के साथ रहा. 4 साल की इंजीनियरिंग हार्डली किसी को मौका मिलता है अपने नाना नानी के साथ ये टाइम स्पेंड करने का. उनमें से एक लकी मैं भी था. अगर दादा के और पोते की यानी मेरी इस रिलेशन की बात कहे तो हम दुनिया के वो 1% में आते हैं जो कि बहुत ही रेयरली आपको मिलेंगे, जिनका बर्थडे एक ही दिन आता है. मेरी और दादा की बर्थडे 1 अक्टूबर. दादा का पहला पोता, सो सबसे लाडला, और घर का सबसे लाडला कह सकते हो आप मुझे. और सबसे ज़्यादा टाइम मैंने उनके साथ स्पेंड किया. सो उस समय में हमारे काफ़ी किस्से थे, छोटे छोटे ही सही, बट वो सारे किस्से आज याद करके बहुत ही खुशी मिलती है. छोटी छोटी यादें, जैसे कि अभी मैं एक याद कहता हूँ कि हमारे पास यानी दादा की पहले एक ब्लू कलर की स्कूटर हुआ करती थी. सो मैं तो एकदम छोटू सा, तो जब भी दादा को कहीं भी बाहर जाना रहा तो मैं पीछे लग जाता था और दादा मुझे आगे बिठा के एक मस्त राउंड मरा देते थे. या फिर दादा जब स्कूल जाते थे तो आज ही मेरे को घी रोटी मस्त शक्कर डाल के करके देती थी और मैं दादा के साथ मराठी स्कूल चला जाता था. इवन आज के तारीख में अगर लोनखेड़ा में कुछ बच्चे दादा के साथ मुझे देख लेते तो मुझे याद करते कि तू तो वही बच्चा है जो सर के साथ ऐसा छोटा सा स्कूटर पे खड़ा रह के आता था. फिर ऐसा भी एक किस्सा हुआ था उनके साथ. इवन उनके काफ़ी सीक्रेट जो मुझे पता थे, जो मैं घर पे आके पोल खोल देता था. सॉरी दादा उसके लिए. अगर पोल खोलने वाले सीक्रेट्स की एक बात कहूँ तो उसमें से एक छोटा सा किस्सा अभी कह ही देता हूँ. दादा जब मुझे स्कूल से रिटर्न घर पे लाते थे तो एक पान की टपरी पे रोका करते थे. वहाँ पे दादा को पीनी रहती थी सिगरेट और दादा को मुझे भी चुप कराना रहता था. तो दादा क्या करते थे, मुझे देते थे चॉकलेट और खुद सिगरेट पीते थे. अब हम तो बड़े छोटे से एक धर्म संकट में ही समझो पड़ गए. घर वालों ने जब पूछा कि दादा ने सिगरेट पी तो कहें का क्या, तो
जब भी घर पे जाता था मैं, और अगर दादा ने सिगरेट पी तो मैं वहाँ पे घर पे जाके आजी को एक्शन कर देता था, दादा दादा। तो घर पे सब लोगों को समझ जाता था कि दादा ने सिगरेट पी है। और दादा ने जो मुझे चॉकलेट की रिश्वत दी रहती थी वो वहाँ पे जाके सीधा निपट जाती थी। सॉरी दादा, बट ये सिगरेट बचपन से खोलने की आदत हो गई। धीरे धीरे जब भी बड़ा हुआ, इवन दादा की अगर आप कुकिंग स्किल्स के बारे में बात करो तो जहाँ तक मुझे याद होगा अक्षु, मैं, आजी, दादा और अक्षु, हम 4 के लिए दादा ने एक बार खिचड़ी बनाई थी और हमने टेरेस पे जो स्काई नाइट डिनर किया था, आहा, मुझे आज भी याद है। वो टाइम, एकदम छोटा सा टॉर्च, दादा आजी के साथ का समय, और लाइक जो टाइम स्पेंड करने का जो वो मज़ा था वो वापस कभी नहीं आ सका। इतना ऑसम टाइम। फिर बाद में अगर आप देखो तो इंजीनियरिंग का टाइम देखो। इंजीनियरिंग के टाइम में मैं और एक सीक्रेट दादा का खोलता हूँ कि दादा को है चाय पीने की बहुत आदत। हमारे दादा है टी लवर। रोज खाने के बाद 9 बजे क्या दादा को लगती थी चाय। अब रोज रोज आजी भी थोड़ी सी बोर हो ही जाती थी चाय बनाते बनाते। तो दादा की स्टाइल कैसी थी आजी को चाय बनाने रखने के लिए, लाइक किस तरह दादा मनाते थे आजी को, मैं बताता हूँ। सॉरी दादा, आपका ये भी सीक्रेट खोल रहा हूँ। हीरे ओ हीरे, चाय बनाओ हीरे, ऐसा करके दादा पटाते थे आजी को, सो दैट आजी चाय बनाएगी। सॉरी दादा, सॉरी इसके लिए। ऐसे बाकी बहुत सारे किस्से, बट मैं सबके सब आज नहीं खोल दूंगा। वो हमारी बातें थोड़ा दादा पोते की। वेल, ऐसी काफ़ी बातें, एंड मैं चाहता हूँ कि ऐसी काफ़ी मेमोरीज हमारी और बढ़े। एंड थैंक यू सो मच दादा फॉर दिस। दादा हमारे लिए छत की तरह है। ही इज़ अ प्रोटेक्शन फॉर ऑल अस, एंड आई वांट हिम टू बी ऑफ 100 years, 100 साल जिए मेरे दादा। ही शुड बी हैप्पी, बहुत खुश रहे वो, हमेशा खुश रहे। भगवान ने हमेशा भला रखे, ठीक रखे, हेल्दी रखे। थँक यू। अरे वा बोलू दादा, फारच छान मनोगत व्यक्त केलं तू तर दादांबद्दल. दादा, तुम्हाला जेव्हा पहिला अटॅक आला तेव्हा तुम्ही मोठ्या मुलीकडे होते ना? तर बघा तुमची मोठी मुलगी तुमच्याबद्दल काय म्हणते. हाय अक्षु, नमस्कार तात्या. आज मी तात्यांबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. हृदयाचा पेटीत ठेवण्यासारखे 2 शब्द म्हणजे एक आई आणि वडील. वडील म्हणजे तात्या. आपले तात्या कसे? तात्या म्हणजे अतिशय प्रेमा स्वभावाचे, धाडसी निर्णय घेणारे, काळजीवाहू, सगळ्यात बारकाईने लक्ष देणारे, रस्ते अचूक दाखवणारे, असे वेगवेगळ्या प्रकारात तात्या दिसतात आपल्याला. त्याप्रमाणे प्रेमा स्वभाव म्हटलं म्हणजे आपल्या फॅमिलीवर ते खूपच प्रेम करतात, पण सगळ्यात जास्त प्रेम ते माझ्यावर करतात. शोभूला काय वाटतं? सगळ्यात मी लहान आहे म्हणून तात्या माझ्यावर प्रेम करतात. राजूला काय वाटतं? मी एकटा मुलगा आहे म्हणून तात्या माझ्यावर प्रेम करतात. पण हा पूर्णपणे त्यांचा गैरसमज आहे. ते सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करतात. याचं मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देते. एकदा काय झालं, रात्री आम्ही 11:30 पर्यंत गप्पा मारत होतो आणि दुसऱ्या दिवशी मला भावनगरला यायचं होतं. तर आम्ही गावाला यायचं असले म्हणजे आमच्या त्या गप्पा संपतच नाही. आणि रात्री त्यांना एकदम आठवण आली की मग तू मेथीचा लाडूचा डबा घे ना, विसरली. तर मी म्हटलं नाही, मी सकाळी ठेवेल, आता नाही ठेवत. तसेच तात्या, थंडीचे दिवस होते, तुला एकदम बाजूला केली, पटकन उठून रात्री तो मेथीचा डबा माझ्यासाठी ठेवला. इतका व्यवस्थित ठेवला का मी बसने भावनगर पर्यंत आली पण थोडा सुद्धा हल्ला नाही. असं आहे ते तात्यांचं प्रेम. मी मेथीचा लाडू खाल्ला की मला ते तात्यांचं प्रेमच आठवतं. तसेच तात्या काळजीवाहूच्या बाबतीत ते आपण गावाला यायचे आहे असं जरी म्हटलं तरी सकाळपासून कुठे पोचले इतकी काळजी करत असतात आणि शेवटी आपली वाट पाहत असतात ते. आणि आपले जे दागिने आहेत, कागदपत्र आहेत, त्या सगळे आमचे सगळे व्यवस्थित ते ठेवत असतात आजपर्यंत तरी. एकदा काय झालं, शीतलचे कानातले शीतल विसरली होती इथं आणि मला म्हणे शोध. मी म्हटलं मी नाही शोधत, तुमचे पहा. त्यांनी स्वतः कपाटात जाऊन ते कानातले व्यवस्थित शोधले आणि व्यवस्थित ठेवले. असे आपले काळजीवाहू तात्या आहेत. त्याचप्रमाणे आपण जर आधी कोणतीही गोष्ट व्यवस्थित समजावून सांगणे जर म्हटलं तर एक घड्याळाची गंमत सांगते मी तुम्हाला. ते म्हणजे मी लतिताला एकदा सांगते. लतिता छोटी होती तेव्हा. लतिताला सांगितलं मला घड्याळ शिकवते का? ती म्हणे हो.
तर मग तिने शिकवलं 3 वर काटा आला का 1.25 म्हणायचं, 6 वर आला का 1.5 म्हणायचं, 9 वर आला का 1.25 म्हणायचं. आणि मध्ये ते एका 11 वर ते घड्याळ बंद पडलं. मला वाटलं घड्याळ असं फिरतं का असं फिरतं. तेव्हा तात्यांजवळ गेली, म्हटलं तात्या घड्याळ असं फिरतं का असं फिरतं. तर तात्यांनी मला इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं का 5 मिनिटाचं एक घर असतं, 60 मिनिटाचा एक तास असतो, घड्याळ उजवीकडून डावीकडे शिकतो. तेव्हापासून मला घड्याळ एकदम व्यवस्थित येतं. आता पण मला घड्याळ येतं ना. त्याचप्रमाणे तात्यांना कोणतं फील्ड असं नाही का त्याच्यात इंटरेस्ट नाही. तात्यांना खेळात इंटरेस्ट, मग ते व्हॉलीबॉल म्हणो, कबड्डी म्हणो, फुटबॉल म्हणो, खो खो, पत्ते, चेस, क्रिकेट, तसे टीव्ही पाहण्यात इंटरेस्ट, गाणे, पिक्चर, सगळ्याच फील्डमध्ये तात्यांना इंटरेस्ट आहे. आणि एवढंच नाही तर किचनच्या रेसिपीमध्ये सुद्धा बारकाईने लक्ष देतात ते. एकदा मी आणि अक्का आम्ही लाडू बनवत होतो. अक्काला रेसिपीची नोटबुक दिसतच नव्हती, तर मला ते सांगत होते एवढं प्रमाण टाका, एवढं प्रमाण टाका. आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वासच ठेवत नव्हतो. मग जेव्हा अक्काला नोटबुक दिसली 10 मिनिटांनी, तेव्हा त्यांची रेसिपी जशी तशी दिसली, असे ते बारकाईने लक्ष देत असतात. त्याचप्रमाणे शेवटचं पॉईंट सांगते मी तुम्हाला की कोणी म्हणतं माझ्या बापाने एवढं गोल्ड दिलं, कोणी म्हणते माझ्या बापाने एवढी प्रॉपर्टी दिली, कोणी म्हणते एवढं सोनं दिलं. पण आमच्या तात्यांनी आम्हाला 3 भावाबंदींना जे दिलं ते ना चोरण्यासारखं ना कोणाला देण्यासारखं, ते म्हणजे अनमोल संस्कार दिले त्यांनी आम्हाला. प्रेमाचे, आत्मीयताचे, सहानुभूतीचे, माणुसकीचे, समजदारीचे जे संस्कार आहेत ते अतिशय अनमोल आहेत आमच्यासाठी. आजही आम्ही 3 भाऊ बहिणी एकमेकांवर इतकं प्रेम करतो की खूपच. सकाळी कोणतीही समस्या झाली तर संध्याकाळी ती समस्या पळूनच जाते. आम्ही एवढं 3 भाऊ बहिणी प्रेम करतो. आणि माझा भाऊ परदेशात राहतो, पण आम्ही कधीच असं म्हणत नाही त्याला का तू इथे तात्यांना पहा. आम्ही समजदारीने 2 बहिणी घेऊन जातो. आणि तोही कधीच असं सांगत नाही की एवढं बिल आलं, केवढं बिल आलं. तो असं म्हणतो नेहमी का ओल्ड एज आहे, येतं होतं, असं त्याच्या तोंडून उद्गार निघतात. आणि आम्ही ज्या दवाखान्यात घेऊन जातो तेव्हा तात्यांच्या बाबतीत एक बोलायचे, त्यांचे जावई सुद्धा त्यांना समजदार भेटले आहेत. कारण आमच्या जेव्हा त्यांचे जावईच येत असतात नेहमी, तेच आम्हाला खूप हेल्प करतात. म्हणजे तात्या जावयांच्या बाबतीत सुद्धा खूप लकी आहे. असे आमच्या तात्यांचे अनेक प्रसंग आहेत. पण मी शेवटी तात्या दादांना एक विनंती करते का तुम्ही जशी कंजूशी करून आपली बँक भरली पैशांची, आम्हाला संसाराला लावलं, आमच्या संसाराला हातभार लावलं, शिक्षण केलं, लग्न केलं, संसाराला हातभार लावलं, तसेच तुम्ही आता तुमच्यासाठी स्वतःच्या आयुष्यासाठी अध्यात्माची बँक भरावी ही माझी खूप विनंती आहे. आणि ते खूप आवश्यक आहे. आणि देवाला मी प्रार्थना करते की देव माझ्या तात्याला परिदिदी व धनुदादाच्या लग्नापर्यंत सुदृढ अवस्थेत राहू देव. मला वेळोवेळी त्यांचा सल्ला असाच राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ग्रेट तात्या, ग्रेट तात्या, ग्रेट तात्या. अरे वा मावशी, फार मनाला लागतील अशी भावना तू व्यक्त केले का दादांबद्दल. दादा, तुम्ही बोललेले ना की दुसरा अटॅक आला तेव्हा तुम्ही तुमच्या छोट्या मुलीकडे होते. हो. तर बघूयात आता तुमची छोटी मुलगी तुमच्याबद्दल काय म्हणते. नमस्कार. श्रीकृष्णाय नमः. मातृपितृ देव भव. तात्यांबद्दल बोलायचे म्हणजे खूप काही आहे. दिवससुद्धा अपुरे पडेल एवढे तात्यांबद्दल आहे. ते शिक्षक होते आणि खूप कडक आणि शिस्तप्रिय होते. आजही ते खूप कडक आणि शिस्तप्रिय आहे. त्यांना वस्तू जागच्या जागी ठेवलेली खूप आवडते. एक आमची समजा बॅग भरली असेल तर त्यांना आपण गावाला पोचले म्हणजे ओझरला पोचल्यावर सुद्धा विचारलं की ही वस्तू कुठे आहे, तरी ते तिथून अगदी म्हणजे एकदम व्यवस्थित डाव्या बाजूला उजव्या बाजूला हे अगदी सांगतात. आम्ही तिघं भाऊ बहिणींमध्ये मी सगळ्यात शेवटची. तात्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. आणि तसे ती कोणतीही गोष्ट आम्ही मागितली असेल तर ती नाही म्हणून त्यांच्या तोंडातून निघतच नाही. तसेच त्यांनी संस्कार म्हणजे आमच्या तिघं भाऊ बहिणींना कसं प्रेमाने वागायचे हे देखील संस्कार त्यांनी आम्हाला खूप शिकवले. म्हणजे आम्ही तिघं भाऊ बहिणी एकमेकांवर खूप जीव ओततो असं त्यांनी शिकवलं. म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं हे तात्यांकडून शिकले.
ते सगळ्यांवर जीवापाड प्रेम करतात. तसेच नातेवाईकांवर देखील खूप जीवापाड प्रेम करतात. आणि नाती वगैरे यांनी जर समजा काही नंबर आणले असेल तर ते लोकांना गोड कौतुकाने खूप माझा नातू असा, माझा नातू खूप हुशार आहे, माझा नातू आता अक्षदाने फर्स्ट क्रमांक मिळवला, तर ते लोकांना खूप कौतुकाने माझी नात खूप हुशार आहे. तसंच गोलूबद्दल, अक्षदाबद्दल ते नेहमी कौतुक करत राहतात. तसंच जावयांबद्दल सुद्धा माझे जावई दोघं गव्हर्मेंट सर्वंट आहे देखील ते जावयांबद्दल खूप कौतुक करत राहतात. तात्यांना कोणतीही संकटे सामोरे जायची खूप ताकद आहे. त्यांना स्वतःला 3 वेळा पॅरालिसिस आला, पण ते खचून न जाता एकदम त्याला सामोरे जाऊन अजूनही चालतात. आणि विल पॉवर खूप त्यांच्यामध्ये खूप आहे. तसेच त्यांना त्यांचं मूळ गाव पाडळदाविषयी खूपच आकर्षण आहे. कोणाच्याही सुख दुःखात ते नेहमी सामील होतात. म्हणून ते अजूनही पाडळद्याला जातात आणि त्या गावाचे लोक अजूनही त्यांचा आदर करतात. आणि देवाची ही कृपा म्हणावी लागेल म्हणा. देव त्यांच्या पाठीशी सदैव असाच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. अक्षरा, तू मला तात्यांबद्दल बोलायची 2 शब्द संधी दिली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अरे वा दादा, तुमच्या मुलींचं तर तुमच्यावर फारच प्रेम. बरं एक सांगा, तुमच्या ह्या मुलीला किती मुलं मुली? एक मुलगी आणि एक मुलगा. बीला आहे, तिचे नाव अक्षदा. दुसरा आहे धनंजय पाटील, तो आहे 7वीला. बोलता बोलता तुमच्या सुनबाईचं मनोगत राहिलंच. चला तर आपण ते बघूयात. खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सदैव त्यांचा प्रेमाचा हात आणि आशीर्वादाचा हात आमच्या सर्वांच्याच पाठीशी ठेवलेला आहे. नेहमी प्रत्येक घडामोडींवरती आम्हाला सर्वांना ते या ना त्यारित्या भरपूर गायडन्स करत असतात. तर एक छोटंसं इन्सिडन्स मी शेअर करू इच्छिते. जेव्हा ते हैदराबादला आले होते आमच्याकडे, तेव्हा आम्ही दोघेही एकाच प्रोफेशनमध्ये असल्यामुळे त्यांनी बरेचदा त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केले आहेत माझ्यासोबत की मुलांना कसं हँडल करायचं. इतकंच नाही तर मी 8-9ला जेव्हा बायोलॉजी शिकवत होती तेव्हा ॲग्रिकल्चर हा टॉपिक होता आणि तेव्हा खूप डाऊट्स होते माझ्या मनामध्ये. कारण की मी कधीही ॲग्रिकल्चर किंवा शेती कशी होते किंवा कशी करतात ह्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तर तेव्हा मी तात्यांना विचारलं होतं आणि त्यांनी मला खूप चांगल्या रीतीने सगळी प्रोसिजर समजून सांगितली होती आणि मी नेक्स्ट डे जाऊन लेक्चर दिलं होतं. तर खूप छान झालं होतं माझं लेक्चर. इतकंच नाही तर त्यांना चार्ट आयटम्स सुद्धा खूप आवडतात. त्यांना त्याच्यासाठी आम्ही सफिलगुडा लेकला ऑलमोस्ट जे 2.5 ते 3 किलोमीटर दूर होतं आमच्या घरापासून हैदराबादला, तर इतक्या लांब आम्ही चालत जायचो आणि येता येता पाणीपुरी, रगडा पॅटीस असा चाट आयटम खाऊन आम्ही घरी वापस यायचो. तर त्यामुळे त्यांना चाट आयटम्स हे खूप आवडतात, हे मला अजूनही लक्षात आहे. तर माझी हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील की त्यांचा हात सदैव आमच्या सर्व कुटुंबियांच्या पाठीशी राहो, कारण की ते एक खूप मोठा आधारस्तंभ आहे आमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी. आणि त्यांची हेल्थ ही खूप चांगली, देव करो की त्यांची हेल्थ ही खूप चांगली राहो आणि हेल्दी आणि निरोगी राहो, हीच माझी प्रार्थना. थँक्यू. अरे वा दादा, सुनबाईचे मनोगत तर फारच हृदयस्पर्शी होते, हो ना? अशी काही गोष्ट सांगा ना जी मी तुम्हाला विचारायला विसरून गेली असेल. मी पहिली सर्व्हिस कोकणात केली. सायकल म्हणून अग्रिकल्चर असिस्टंट म्हणून ती सर्व्हिस आलो. त्या ठिकाणी मी तामणमाळा गेला. मग तामणमाळा काय गाव आवडलं नाही. मी उमळीला आलो. उमळीला मला घरदार भेटलं होतं, सगळं लोक चांगली होती. मी त्या ठिकाणी शिक्षक वर्ग भेटले मला आणि त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहायला लागलो मी. आणि नंतर ते उंचे पाठ सकाळी उठल्यानंतर पाहिल्यानंतर मी घरी पत्र लिहिलं वडिलांना की मला काही इथं काय आवडत नाही, तुम्ही कसंही करा, तिथं शिकायला आलं मिळत असेल तर ती घेऊन या, मला घ्यायला या. मग मी इथून सुट्टी होईल माझी. मग वडील आले, शिक्षकाच्या आर्डर खिशात घालून आले आणि मला दाखवलं. राहिली चिपळूणला रात्रभर राहिलं. त्यांच्या जेव्हा सायंकाळी स्वयंपाक केला, जेवण केलं आणि सकाळी उठून बिस्तर गुंडाळलं, निघून आलो.
निघून आलो. आमच्या साहेबांना सांगितलं वडील आलेले आहेत मला घ्यायला, मी चाललो म्हटलं. त्याने मला पैसे दिले 100 रुपये साहेबांनी. पाण्याचे पैसे आहेत का म्हटलं, गट्टील थोडेफार सांगितलं. त्याने 100 रुपये दिले, मी घेऊन आलो तसं. मग मी ते 100 रुपयाचे काजू आणले 8 रुपये भावाने. 3 किलो काजू आणले, 1 किलो शिरपूरला टाकून आलो नंतर वेणू पाटील यांच्याकडे. आणि त्यांच्या मुलाला रवीला घेऊन आलो इथं पाडळ्याला. आणि मग मी सकाळी नोकरीला गेलो बुधी आकाशपूरला. बुधी आकाशपूर या ठिकाणी केली. लगेच त्या ठिकाणाहून मी ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगनंतर पाडळ्याला आलो मी सर्व्हिसला. 10 वर्ष सर्व्हिस केली तिथं. तिथून माझी दुर्गेला बदली झाली, तिथे 10 वर्ष गेली. दुर्गेला 1989ला माझी बदली झाली. मी ब्राह्मणपुरीला गेलो. ब्राह्मणपुरीला 3 वर्ष राहिलो आणि जेव्हाच्या गावाला पोहळ इथं आलो. पोहळला आणखी मी 2 वर्ष राहिलो. तिथून माझी बदली लोणखेळा झाली. लोणखेळा मी 1 वर्ष राहिलो. तिथून आणखी माझे बीजगाव नंदुरबार तळोदा तालुक्या आपल्या नागपूर तालुक्यात माझी बदली झाली. शासनाने केली होती ती. मी तिथं 3 वर्ष काम केले. तिथून आणखी परत मला आरलोन मिळाली. मी परत लोणखेळाला आलो. लोणखेळाला मी 3 वर्षे काढली. त्यावेळेला माझ्या तिथे मी मुख्याध्यापक झालो आणि तिथून मला पेन्शनमध्ये गेलो. आणि एवढं चालू घरी रिकामा बसलो. अरे बापरे, बोलता बोलता तर किती वेळ झाला दादा. तुमचं ज्ञानाचं भांडार इतकं आहे की आम्ही किती त्याच्यातनं घेऊ हेच समजत नाही. तर दादा तुम्हाला उद्या पण यावं लागेल बरं का. तर उद्या भेटू आपण ह्या कार्यक्रममध्ये. कोणत्या? तर कॉफी विथ अक्षदा.